हिंदुहृदय सम्राट चषक असेल. विघ्नेश धुळेनं आज खूप चांगला पाहुणचार केला आणि तारिक भाईला सांगायला आवडेल मागच्या 8 दिवस 70 टीमला काही कमी पडू दिलेलं नाही आहे विघ्नेशनं. पूर्णपणे पाहुणचार अतिशय चांगल्या प्रकारे जपला. थँक्यू सो मच विघ्नेशचं देखील आभार. चला डीके सर आपण इंटर व्हायचं मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ऑफिशियल अंपायर. ओपनिंग पॅस ऋतिक बी फास्ट थोडंसं लवकर मैदानावरती आपण दाखल व्हा कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. थोड्याच वेळात मॅच सुरू होतीये त्याआधी काही सन्मान आहेत. मग कॉम्बॉक्समध्ये आपण बदलाव करतोय. राहुल या आवाज आपण ऐकूयात करणजी काळन आणि त्यांच्या सोबतीनं मच्छिंद्र पाटील सर आपल्यासोबत जोडतात. धन्यवाद. मयूरदादा अरिवले यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतो. आमचे दोन्ही नगरसेवक मंगेश दादा आणि चेतन दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. आणि त्यानंतर आपण अप्पा वारे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खरं तर अप्पा वारे साहेब म्हटलं की नो डाऊट कबड्डी या खेळावरती विशेष प्रेम आहे आणि तेवढंच प्रेम त्यांचा क्रिकेटवरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचाही सन्मान या मंचावरती आपण संपन्न करतोय. आणि त्यानंतर आपण देतोय मार्गबाच. विनंती करेल आमचे मान्यवर अप्पा वारे साहेब आणि मयूरदादा आपल्याही शुभ हस्ते आपण मार्गबाच देऊ संदेशला. या पण संदेशजी. संदेश केडे मार्गबाच. मयूरदादा अरिवले यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 47 धाबांची इनिंग संदेशने साकारली आहे आणि तोच खेळाडू मॅन ऑफ द मॅच. भारत बादचा किताब आपण देतोय अप्पा वारे साहेब आणि त्यासोबत मयूरदादा अरिवले यांच्या शुभ हस्ते आपण देतोय भारत बाच संदेश केडीला. एक ते दोन प्रश्न आपण करू संदेश भाऊला कारण एक चांगले खेळाडू आहेत. संदेश भाऊ काय म्हणाल. खरं तर आज धूम धमाका ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं हे व्यासपीठ त्यानंतर अप्रतिम खेळ आज या स्पर्धेमध्ये झाले काय म्हणाल. खूपच चांगला वाटतं. जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये मी खेळलो आहे 2 ते 3 वर्षे तेव्हा तेव्हा चांगलीच बॅटिंग झाली ना आज सुद्धा चांगली बॅटिंग झाली. काय म्हणाल. खरं तर आज मंगेशजी धुळे साहेबांचं वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण इथे पाहतो आणि ज्या प्रकारे आज या क्रीडांगणावरती आपण पाहतोय जवळजवळ 2 ते 3 तास धमाके आपण पाहिलेत आणि पूर्णपणे खरं तर या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. सर भावेश पवारांनी देखील एक वेळेला खरं तर तो कारनामा केला 4 व्हीलर जिंकण्याचा. तुम्ही कशा प्रकारे बघता या स्पर्धेकडे कारण गोरसे म्हटलं की पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही भ्रमण करत असता. खूपच चांगला सोडा स्पर्धा बोली तर खूपच मोठी स्पर्धा आहे आणि बदलापूरमधली सर्वात टॉपची स्पर्धा आहे आणि स्पर्धा खेळण्याचं प्रत्येक स्वप्न असतं. त्यामुळे आमचं सुद्धा होतं आणि आम्ही 2 वेळेला विनरसुद्धा झालेलो आहे आणि यावर्षी सुद्धा चांगला खेळ झाला आहे आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आता सुरुवात होती 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना. एका बाजूला वडवली बी तर दुसऱ्या बाजूला भावाळे बी आणि आता मायक्रोफोनवरती येतील आमचे मच्छिंद्र पाटील सर आणि करणजी काळन सर. धन्यवाद. थँक्यू राहुलजी चव्हाण सर आणि ओमकारजी शेट्टे सर. मिड नाईट पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आदरणीय मंगेशजी धुळे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जनुमान क्रीडा मंडळ आणि शिवसेना शाखा जवेदी आयोजित स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक 2026 8वी रजनी आणि 8व्या रजनीचा हा 5वा सामना आहे. प्रांजल स्वरूप 11 प्रवीणजी तांडेल यांनी पॅक केलेला चेंज मडोली बी आणि दुसऱ्या बाजूला दिशा 11 जय बजरंग बावाले बी सुखदेवजी मडवी साहेब पालेगाव यांनी पॅक केलेला संघ. पहिलाच बॉल जो आपल्याला पाहायला मिळाला त्या पहिल्याच बॉलवरती विशाल पाटीलची विकेट आलेली आहे. ऋतिकच्या सोबतीला विशाल होता. विशालची विकेट पहिल्याच बॉलवरती सूरज केणे जे पॉप प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच आहे याची नोंद घ्या. टायमर देखील ऑन आहे याची नोंद घ्या. पण विदिन 15 मिनिट्स पहिली 3 षटकं तुम्हाला टाकायचीच आहेत मित्रांनो. ऑन साईड लॉंग ऑन आहे आणि त्याच बरोबरीने डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 3 कल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये त्याची एंट्री झालेली आहे. पॉवर प्ले 4 ओव्हरची मॅच आहे आणि या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती क्लायमेटिक कंडिशन धावा आपण जरूर बघितलेल्या आहेत त्या पहिल्या दिवसापासून. 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये देखील 60-65 रन्स आपल्याला पाहायला मिळालेले त्या स्पर्धेमध्ये. बॉलच बॅक लॉंगला फिल्डिंग झाली. बालेकर थ्रो करेल त्यामध्ये 1 धाव आणि जी पहिली धाव कल्पेशकडून आलेली आहे चेंज संख्या मिळवली बीसाठी. या मॅचमध्ये ऋतिकचं खेळणं ॲज अ बॅटर फार महत्त्वपूर्ण ठरणार असणार आहे. पहिली धाव दुसऱ्या बॉलवरती ऋतिकसाठी काही चेंजेस फिल्डिंगमध्ये
लॉंग ऑफ थोडंसं मागे सरकवतात. एक्झॅक्ट तो फिल्डर वाईट ऑफ लॉंग ऑफला मिड ऑन ला ठेवून ऑन साईडला डीप मिड विकेट जे अगोदर स्क्वेअर लेगला होते फिल्डर ते मिड विकेटला आलेले बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग थर्ड मॅन पॉईंट शॉर्ट कव्हर सोबत एक्स्ट्रा कव्हर आत ठेवला मिड ऑन आत आहे. पुढचा बॉल सूरज केणे जवेली गावेंड खोदून काढला मिड ऑन आत लॉंग ऑनला बॉल हेलिकॉप्टर लुक ऋतिकचा रॉकेट षटकार जबरदस्त हा फटका खोला टाकण्याचा प्रयत्न केला होता सूरजने. राउंड द विकेट ऍक्शन रिप्ले हलका शफल झाला ऑप्शनचा बॉल बॅट स्विंग अँड देन मिडल ऑन बॉल लॉंग ऑनचा बाहेर गेलाय. 6 धावांनी ऋतिकने इकडे सुरुवात केली आणि धावसंख्या आपण पाहतोय 7 वरती. डाव पहिला सुरू आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये इकडे बॅटर्स तितकासा वेळ घेणार नाही सेट होण्यासाठी त्यांना माहिती आहे. शॉर्ट फॉर्मॅट मध्ये आपण पूर्वीपासून पाहत आलेलो ही मॅच 4 ओव्हरची आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये एकच जाव ऋतिककडे जशी स्ट्राईक षटकार आला फुल लेंथ थेट या स्टँड वरती फलंदाज बाद मोठा धक्का. वेग जबरदस्त पाहायला मिळाला. ऋतिकचा शेप तिकडे थोडासा ऍडजस्ट करत असताना तो बीट झालेला आहे. टाइम करायला गेला होता फक्त या बॉलला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा राऊंड विकेटने आले हा जो फुल लेंथ बॉल पूर्णपणे चारोखाने चीज झाले ते. डबल माइंड रेडी नव्हते या स्ट्रोक साठी नजर देखील लढलेली आणि दोन्ही पॉइंटचा मधून बॉल गेलाय यस्टांवरती. चांगली गोलंदाजी कमबॅक झालाय. मागचा जो बॉल तो देखील खोलातच टाकला होता पण तो गेला पण तरी देखील सूरजने स्वतःच्या स्ट्रेंथला बॅक केलं. पुढचाच बॉल पुन्हा खोला टाकलाय आणि खोललेट स्टंप. 7 वरती दुसरा धक्का प्रांशुलन स्वरूप 11 चेंज संघ पडवली बीला मैदानाच्या आतमध्ये कमलेश पाटील. स्टिल टू गो. पॉवर प्ले मधले 2 बॉल आणि बाकी आहेत कमलेश साठी. दोन्ही कॉर्नर मध्ये फिल्डर आहेत. मिड ऑन मिड ऑफ ला ठेवून एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेट. एक्झॅक्ट तो फिल्डर बघितला तर काऊ कॉर्नर साईड कडे ऑप्शनचा बाहेर होता. ड्राईव्हला गेले होते ते एक्स्ट्रा कव्हरला मात्र जमलंच नाही. पुन्हा ड्रिल करून दाखवतात बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. राउंड द विकेट सूरज. आज नवनाथ मुगने जरूर ऍबसेंट आहेत. सूरजने मागच्या मॅच मध्ये पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग केली. इकडे आपण पाहतो आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. इट्स अ व्हाईट बॉल ऑफ्टमच्या थोडासा जास्त बाहेर. धावा पाहिजे डाव पहिलाच सुरू आहे हे कमलेशला माहिती आहे. 2 पाटील ब्रदर्सची जोडी आहे. दोन्ही ओपनर्स पॅव्हलियन मध्ये विशाल आणि ऋतिक. कमलेश आणि कल्पेश दोघे आतमध्ये आहेत. शेवटचा बॉल आहे पॉवर प्ले. चॉप करायला गेलेत. फिल्डिंग साइड अपील करत होती 8 साठी मात्र इकडे आलाय तो डॉट बॉल. कमलेश तो स्पॉट बघतोय जिकडे टप्पा पडला होता. ऍक्शन रिप्ले रिटर्न क्रीजचा आतमध्ये. वाह जबरदस्त गोलंदाजी ऍक्युरसी आपण बघितले सूरज खेडेकडून. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक मात्र षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला पण धावा देखील आपण पाहतोय त्या फक्त 8च धावा आणि दोन्ही ओपनर्सला पॅव्हलियनचा रस्ता दाखवलेला आहे. महत्वपूर्ण जबाबदारी दोन्ही अंपायरची तिन्ही अंपायरची खास करून आपण पाहतो योगराज बुटेरे सर जे सध्या टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. सनी भोईर सरांना आपण ऑन ग्राउंड पाहतात आणि पहिल्या रजनीपासून डीके पॅनल चर्चेत आहे बदलापूरमध्ये. दत्ता खडाव सर यांना आपण पाहतात. खरं तर एक नामवंत क्रिकेटर आहेत बदलापुराचे आणि त्यासोबत मागच्या काही पर्वांमध्ये आपण बघितलं 2 ते 3 वर्ष थोडे क्रिकेट पासून लांब झाले होते पण क्रिकेट हे त्यांच्या रक्तात आहे. हे महेंद्र धुळे करण धुळे यांना नेहमीच त्यांच्या जवळचं व्यक्तिमत्व त्यामुळे माहिती आहे आणि पुन्हा एकदा करण आणि महेंद्रने डीके सरांना भरपूर बॅक केलं भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि पुन्हा एकदा जोवेलीकरांनी त्यांना या क्रिकेट सोबत आणलं आणि या स्पर्धेमध्ये देखील डीके सर आपल्याला पाहायला मिळतात ॲज अंपायर. 8 धावा प्रोजेक्टेड स्कोर फक्त 32 दाखवत आहे. त्याचं कारण स्टार्ट हवा तसा भेटलाच नाही. 2 विकेट दोन्ही ओपनर पॅव्हलियन मध्ये. सेकंड ओव्हर योगेश वालेकर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 38 रनची स्फोटक खेळी ज्याने केली होती चेस करत असताना. इकडे आता पहिला डाव आहे बॉलिंग करायचे. काही चेंजेस आपल्याला जरूर पाहायला मिळतात आणि खेळाडूंना थोडंसं व्यत्यय येत आहे. फाईन लेग कडे डीप थर्ड मॅन कडे मागे. पहिला बॉल मालेकर. ओहो वेग चांगला आहे. आय थिंक अराउंड द लेग काढलंय. विकेट डाऊन फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले
योगेशची भेदकता आपल्याला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल होता, शार्प लेग कटर त्याच्याकडे, मात्र इकडे जसा बॅटर शफल झाला, लेग स्टम्पचा बाहेरची पिचिंग आणि बॉलला आत आणले, 3-5 उद्ध्वस्त केलात. कल्पेश जातोय माघारी, नाराज आहे. या क्षणाला स्टार्ट भेटला नाही. ऋतिकचा षटकार आला होता, तो फक्त या इनिंगचा तिसऱ्याच बॉलवरती होता, पण सूरजने तेव्हाही कमबॅक केलं. आणि इकडून योगेश बालेकरने जो सूरजने प्रेशर क्रिएट केलेला आहे त्या प्रेशरला सध्या ते कॅरी करतात. आणि कल्पेशच्या विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये आकाश एंट्री. धावा पाहिजे, पार्टनरशिप पाहिजे. कमलेश स्वतः एक बॉलर आहे, त्याला माहिती आहे सेकंड इनिंग मध्ये लढण्यासाठी ॲज अ बॉलर या इनिंग मध्ये आम्हाला बॅटिंग करायचं आहे. आणि बॅटिंग करत असताना तुम्हाला मिनिमम 40 रन्स उभ्या कराव्या लागणार आहेत. सूरज खेडे असेल दुसऱ्या डावामध्ये, योगेश बालेकर असेल दुसऱ्या डावामध्ये, सुजित जाधव असेल दुसऱ्या डावामध्ये ॲज अ बॅटर, निखिल केणे असेल. आणि या बॅटिंग ऑर्डर समोर तुम्हाला 40 बनवाव्या लागणार आहेत. इंटरेस्टिंग आहे देखील मॅच. भावाळे बस संघ खेळतोय आणि खरं तर जोबिली गाव म्हटलं की नो डाऊट बोलाशेट बॉईज या नावाने कित्येक संघ बांधत असतात. ते आमचे अमोलजी धुळे यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात भावाळे बीला, कारण जवळचे संबंध आहेत. 8-4-3 बालेकर. रनवे मध्ये थोडासा अडथळा पुन्हा चाललाय बॉलिंग मार्क वरती. आकाश आलाय बऱ्याच वेळेला, पण आकाशचा क्रम देखील चेंज. जेव्हा जेव्हा काही ओपनर ऍबसेंट असतात, आकाश ओपनिंगला येतो, 1 डाऊन आलेला आहे. इकडे आपण पाहतोय तो 3rd डाऊन 5व्या क्रमांकावरती येतोय. पार्टनरशिप करावी लागणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 7 बॉलमध्ये 3 विकेट गेलेत. सॉफ्ट हँड शॉर्ट कव्हरला बॉलला ढकलून दिलंय आणि कमलेशला इन्व्हाइट केलंय त्याने स्ट्रायकिंग एंडला. सिंगल सोबत आकाश खाते उघडत आहेत आणि प्रांजल आणि स्वरूप 11 वडवली 20 धावफलक जाऊन पोहोचले ते 9 वरती. मोठा स्ट्रगल करावा लागणार आहे. बॉलर्सने विचारलेले प्रश्न, सूरजने काढलेल्या 2 विकेट. बालेकर जसा आला त्याने भालाच फेकला होता स्टंपवरती, कारण जसे स्टंप दाखवले कल्पेश होता पहिल्याच बॉलवरती अराउंड द लेग बोल्ड काढलं त्याला. आणि देन आकाशकडून सिंगल आले. कमलेश स्ट्रायकिंग एंडला येतोय. लॉंग ऑन मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, ऑन साईडला 3 डीप आहेत. आणि देन एक्स्ट्रा कव्हरला मागे ठेवलंय त्यांनी. लॉंग ऑफ आता पुन्हा तिकडे थोडे चेंजेस आपण पाहतोय, पण एक्झॅक्ट कव्हर्सला तर फील्ड डीप आहे. लॉंग ऑफ ठेवलाय एक्स्ट्रा कव्हरला आत ठेवून. पुढचा बॉल. चला वेळ जास्त घेऊ नका. विदिन 15 मिनिट्स तुम्हाला 3 षटकं टाकायचीच आहेत कोणत्याही परिस्थितीत. राऊंड द विकेट. खेचून मारायला गेलेले आहेत. लेग कटर रायटी साठी शार्प टाकतात. हा जो बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला 70-70 दाखवतोय. हव्यात कसा वळलाय पडल्यानंतर. येस, थोडासा लांब गेलाय. ऑफ कटर, लेफ्टी साठी आउट कटर. दोन्ही बाजूला फिरवण्याची ताकद आहे बालेकरकडे. रनवे मध्ये थोडेसे पुन्हा थांबलेले आहेत. हे दुसऱ्यांदा घडले त्याच्यासोबत. रनवे मध्ये जो काही त्यांना अडथळा होत आहे, जिकडून जो स्लोप आपण पाहतोय विकेट एंड जिकडे होते तिकडून थोडस चढत असताना दुसऱ्यांदा तो थांबलाय. वेळेकडे देखील लक्ष असू द्या कॅप्टन. 9-4-3 वडवली बी. प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. बालेकर पुन्हा एकदा लेग स्टंप लेट करायला गेले. लान्स केला, एज घेऊन बॉल फाईन लेगला चालला. फील्डर पोहोचलाय डीप फाईन लेग कडे. डबलला चान्स घेतली. 2 धावा. 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 11 रन्स. 3 विकेट गेलेला. जसा हलका शफल झाला आणि बालेकरला जसा लेग स्टंप दिसला होता, पुन्हा त्याने खोलात बॉलला टाकलं होतं, पण शेवटी बॅटचा टो लागला कमलेशचा. धावा 2 आल्या. 2 ने 11 वरती धावत संख्या. बॉल आणि बाकी त्या षटकातील 2. बालेकर समोर दिला, ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ कडे चालला. फिल्डर उपस्थित आहेत. थोडासा वेळ, पण डबलला चान्स घेतलेला आणि फार चांगल्या पद्धतीने तिकडे फिल्डरने बॉलला स्टॉप केलं होतं. समोर हात थोडेसे उघडले, बॉल समोरच होता. जरी डबलला चान्स घेतली असती तरी दुसऱ्या बाजूने रनआउटलाही चान्स बनली असती, हे त्या फिल्डरला माहित होतं. सिंगल आली आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 12 धावा. या षटकातील शेवटचा बॉल. दोन्ही षटक शांत चाललेले आहेत. पॅव्हलियन मध्ये तिकडे चर्चेला उधाण आहे. नावा बनवायचा. डाव पहिलाच सुरू आहे. मॅच नंबर 5 मध्ये आपण आजची रजनी एन्जॉय करत आहोत. रिव्हर्स अटेम्प्ट. बॉल शॉर्ट कव्हरला चालला. डीपमध्ये फिल्डर. कदाचित आता डबलला चान्स असेल. थोडासा लेट झाला होता. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर आकाश जेव्हा नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला, ओव्हर थ्रो मागून बॅकअप धाव आली. 1-2 षटकांचा खेळ संपला. हे देखील इकॉनॉमिकल षटक बिकॉज आल्या त्या फक्त 5च धावा. इकडे योगेशने एक विकेट काढले. 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती त्या 13 ला 3. प्रांजल आणि स्वरूप 11 चेंज द गेम. वडवली बी
आणि 2 षटकांमध्ये तुम्ही टाइम घेतलाय तो आतापर्यंत 11 मिनिटं. चला 4 मिनिटं बाकी फिल्डिंग साईड. कम ऑन. जर 4 मिनिटांमध्ये षटक टाकलं नाही तर स्लो ओव्हर रेटमुळे लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला पॅनल्टी असेल. थोडंसं चार्ज व्हा. मिड नाईट मध्ये आपण 2:25 झालेत एक्झॅक्ट. 6.50 फक्त करंट रेट 13 रन्स. हे जे मान्य नसणार आहे प्रांजल आणि स्वरूप 11 चेंज संघ पडवली बीला. बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे. ऋतिककडून अपेक्षा होत्या, विशालकडून होत्या. दोघे ओपनर फार लवकर देन कल्पेशची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आकाश आणि कमलेश आताही आहेत. थोडासा शांततेत कमलेश आतापर्यंत दिसलेला आहे. मात्र इकडे जे 2 ओव्हर्स 3rd ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती सुजित जाधव, नवनाथ मुकणे आणि विकास गवारी हे 2 जे प्रमुख गोलंदाज आहेत. खास करून मुकणे नेहमीच पॉवर प्ले मध्ये स्टार्ट करतो आणि गवारी एंड करत असलो स्लॉग ओव्हर मध्ये. हे 2 गोलंदाज नाही आहेत आज भावालेकडे. मात्र पहिल्या सामन्यामध्ये पार्ट टाइम बॉलर्सने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. अंपायरने इकडे सिग्नल दिलाय व्हाईट बॉल. पहिलाच बॉल ऑफ स्टंप पासून फार बाहेर होता. बॅटर थांबला, जाऊ दिलं बॉलला. सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतोय 14 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. इकडे आता अटॅक करावा लागेल. जाधव पुढचा बॉल पुल करायला गेलेत खडे खडे. बॉल मात्र जो बाउन्स पाहिजे होता आकाशला या बॉल मध्ये तो भेटलाच नाही. थोडासा खाली बॉल थेट गेला निघून विकेट किपरकडे. हे जे डॉट बॉल आहेत नावासिंगेला पूर्णपणे थांबवत आहेत. पॅव्हलियन मधून आवाज यायला सुरुवात झाली आहे, कारण धावा येत नाहीये त्यामुळे आवाज तर येणार आहे. सुजित जाधव पुढचा बॉल पुन्हा जागेवरून उभं लॉंग ऑन ला स्ट्रेट लॉफ करायला गेलेत. आणखी एक आलाय तो डॉट बॉल. विकेट केली जाते सॅक्रिफाईस. कमलेश धावला स्ट्रायकिंग एंडला. आकाशची विकेट. 14-4. प्रांजल स्वरूप 11 चेंज गेम वडवली बी. एक मात्र बाउंड्री या डावाच्या तिसऱ्या बॉल वरती ऋतिकडून षटकार आला होता. देन त्यानंतर फक्त सिंगल, डॉट बॉल, एक डबल, विकेट, वाईड या व्यतिरिक्त आपण काहीच बघितलं नाही. 14-4. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. करंट रन रेट भरपूर कमी आहे. धावसंख्येची कमतरता स्पष्टपणे जाणवते. स्कोर कार्ड फक्त 14 वरती आहे. स्लॉग हिटर शुभम एंट्री मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. बॉल 10 बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये किमान 5 ते 6 बाउंड्रीज मध्ये बॉलला तुम्हाला कन्वर्ट करावं लागणार आहे. 5 ते 6 बाउंड्रीज तुम्हाला पाहिजेत हे धावफलक सांगतंय अकॉर्डिंग टू सिच्युएशन. शुभम ऑफ स्ट्राईक असेल. कमलेश स्ट्रायकिंग एंडला सरसावला. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आहेत. कवसला आता डीप, लॉंग ऑफ डीप, ऑन साइडला 3. जाधवचा पुढचा बॉल. फुल टॉस आहे. स्लाइस केलाय. गॅप मध्ये चालला. एक्स्ट्रा कव्हरला पहिला बाउन्स वरती कव्हर तर केला. डीप बाउंड्री थ्रो करतील. धावा 2 धावांसोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो पुढे 16. जसा बॉल डायव्हर्ट झाला होता विकेट किपरचा पायाला लागून कमलेशने जी हुलकावणी दिली त्यानंतर त्या बॉलला पकडण्यासाठी 4 फिल्डर धावले होते. बाबाला बीला देखील माहिती आहे समोर वडवली बी खेळते. एक छोटीशी चूक लगेचच धाव चोरण्यामध्ये माहिर असणारे बॅटर रन घेण्यासाठी धावतील. पोल करायला गेले. थोडा नाराज कमलेश आहे. मात्र ही जी नाराजी आहे आता वाढत जाणार आहे पॅव्हलियन मध्ये देखील. बाउंड्रीज मध्ये बॉलला कन्वर्ट करता येत नाहीये. खेळपट्टी थोडी का होईना बदलली. 8व्या रजनीची खेळपट्टी आहे. तिने देखील थोडासा का होईना रंग बदललाय. जशी माणसं बदलतात सरडा तर बदलतच असतो. 16 होल खेळला. टक्कसा आवाज मिड विकेटला पॅव्हलियन कडे. सीमा पार षटकार. षटकार आलाय. 22 वरती धावसंख्या पोहोचली आहे. बॅक ऑफ लेंथ चांगला फटका ऍक्शन रिप्ले मध्ये. कोपऱ्यातून टाकला बॉल. आताही बाहेरच काढत होते पण इथे आता रेडी होते. ऑन द टॉसचा फटका पाहायला मिळाला. टो वरती उभे होते. अंगठ्यावरती दोन्ही पायांचा आणि देन तिकडून केलेला हा जो पोल आपण बघितला कमलेश कडून. चांगली नजर, चांगलं टायमिंग. 6 धावांनी स्कोर सध्या 22. शेवटचा बॉल जाधवचा या ओव्हर मधला. पुन्हा चाललाय बॉल. लॉंग ऑनची बाउंड्री थोडी मोठी लेफ्टी साठी. भालेकरने पकडली कॅच. विकेट डाऊन. 22 ला 5वा धक्का. कमलेश पाटीलचा डाव संपला.
आतापर्यंत आपण पाहतोय ही जी बाउंड्री लाईन आहे जिकडे कमलेशचा झेलला गेलेला आहे. लेफ्टीसाठी लॉंग ऑन आहे जेव्हा जोवेल एंडकडून बॉलिंग होईल. रायटीसाठी लॉंग ऑफ आहे. ती जी बाउंड्री आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फक्त 2च बॅटर्सला क्लिअर करता आलेली आहे. भरपूर डीप बाउंड्री आहे. कमलेशने तिकडेच टार्गेट केलं. योगेशने जबरदस्त कॅच पकडली आहे. 22ला 5वा धक्का आला. बॉल अजूनही आता या डावामधले बाकी आहेत 6. अर्धा तास लास्टवर. विकासची एंट्री. शुभम आणि विकास हे प्रामुख्याने तोडफोड स्पेशलिस्ट आहेत. मात्र इकडे धावांची कमतरता आहे. 15, 18, 20 धावांचं षटक त्यांना पाहिजे. 35+ जायचं असेल तर धावा त्यांना पाहिजे तिकडे. कारण समोरून ज्या पद्धतीने या अगोदर देखील आपण बावाले बीचच्या बॅटिंग ऑर्डरचा उल्लेख केलेला आहे. चला वेळ घेऊ नका. वेळ तुमचा संपलेला. 3 ओव्हर तुम्ही 15 मिनिटांमध्ये टाकलेलात बरोबर. पण आता जास्त वेळ घेऊ नका प्लीज. लास्ट ओव्हर अमोल केणे. लॉंग ऑफ आहे. आता एक्स्ट्राक वर आता आहे. ऑन साइडला 3 आहे. डीप स्क्वेअर लेग सोबत काऊ कॉर्नर लॉंग ऑन. शुभम स्ट्रायकिंग एंडला. दोन्ही बॅटरने आतापर्यंत एकही बॉलचा सामना केला नाही आणि त्यांना मारायचे मोठे फटके अक्षाला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो की कितपत बॅटर सेट होतात पहिल्या बॉल पासून. सध्याचं तर मॉडर्न डे क्रिकेट. मॉडर्न डे फक्त टेनिस बॉल क्रिकेट नाही, लेदर बॉल क्रिकेट. IPL सगळ्यांनी बघितली आहे. लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. फिल्डर उपस्थित. वाह, जबरदस्त कॅच. नाइसली टेकन बाय योगेश बालेकर. बाउंड्री रोपचा आतमध्ये आणि अंपायरचा सिग्नल. बॅटर आउट. फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की हा बॉल बाहेर जाणार आहे. अंपायरने टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे बाउंड्री चेक साठी. मी जर अंपायर असतो तर मी सिग्नल दिला असता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ग्राउंड कॉमेंट्री नसते त्यामुळे सगळे कॉमेंटेटर बोलून मोकळे होतात. ग्राउंड कॉमेंट्री आहे त्यामुळे अंपायर कॉमेंटेटरला ते राईट्स नाही आहेत. टीम अंपायर अगदी काही क्षणातच डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. हिंट देईन. नवीन बॅटर रेडी राहा. बॅटर आउट. वाह, वॉरूम मध्ये एक छोटासा किस्सा झालाय. सुपर. थँक्स टू टीव्ही अंपायर अँड ऑल्सो ऑपरेटर. 22 for 6. 22ला 6वी विकेट आली आणि नवीन बॅटर रुपेश मैदानाच्या आतमध्ये आला. हवेत उडवलाय. वाडिश लॉंग ऑन कडे. बालेकर पुन्हा ऍक्शन मध्ये पकडले कॅच. 1 विकेट. 22ला 7. प्रांजल आणि स्वरूप 11 चेंज गेम. वडवले बी. विकासला सध्या स्ट्राईक नाहीये. जिवंत माशाला पाण्यामधून काढल्यानंतर जसा तडफडतो विकासच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन तसेच आहेत. हा जो हलकासा बाहेर निघणारा बॉल होता ऑन दी राईजला गेले. वाईडिश लॉंग ऑन कडे वालेकर उभा होता. जबरदस्त कॅचेस या सेशन मध्ये त्याने पकडलेले आहेत. सेफ हँड आहेत. धावाले BJ आणि योगेशने पुन्हा एकदा ते काम केलंय. डॉमिनन्स करण्यात आलं इकडे. जी काही बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. सुरुवातीला सूरज, देन योगेश, देन सुजित आणि आता समोल. 2 बॉल मध्ये 2 विकेट. इज अन हॅट्रिक. नवीन बॅटर इन ॲट नंबर 9 सिनियर आकाश. 2 आकाश आहे त्या टीम मध्ये. सिनियरची एंट्री झालेली आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 22ला 7. हॅट्रिक बॉल. आवाज सर चांगला. लॉंग ऑफ कडे बॉल आहे. डाऊन द ग्राउंड खेळलं. सिंगल फक्त येते आणि सिंगल सोबत स्कोर सध्या थोडासा का होईना पुढे. 23 धावा धावफलकावरती. बॉल अजूनही बाकी आहेत 3. विकास कडून अपेक्षा स्लॉगेट आले पाहिजेत. 3 बॉल मध्ये किमान 2-3 आले. सोने पे सुहागा. 40 पर्यंत धावत संख्या गेली. फायटिंग टोटल असेल. पाहूयात काय घडणार आहे. कट केला. बॅकफुट ऑफ स्टंपचा फारच बाहेरचा हा जो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डबलला चान्सही भेटणार नाही. फक्त आले एकच धाव. रेंज मध्येच दिला नाही. अमोलने हा जो बॉल स्लॉगर मध्ये चांगली गोलंदाजी करत आहेत. सुरुवातीला 2 विकेट काढल्या. 2 सिंगल आहेत.
2च धावा, 24 वरती धावसंख्या. बॉल बाकी आहेत अजूनही 2. एक मात्र बाउंड्री. अपरकट केला, कवासा फील्ड थोडासा मागे चालला, बॅकवर्ड पॉइंट रिजनला आता बॉल चाललेला. 2 धावा मिळणार आहेत. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला, 2 झालेला आहे. ट्रिपलला चान्स घेतले, नॉन स्ट्रायकिंगला थ्रो चाललाय आणि आकाश आता पॅव्हलियन कडे चाललाय. 26 वडवली बी. रनआउटची विकेट आलेली आहे. नॉन स्ट्रायकिंगला थ्रो आला आणि आकाश सर पोहोचू शकत नव्हता, त्यालाही समजलंय. तो आता थेट पॅव्हलियन मध्ये पोहोचलाय. लास्ट बॉल आर्यन ऑफ स्ट्राईक आहे, विकासकडे स्ट्राईक आहे. 26 धावा, वडवली बीचा धाव फलक. 2 मात्र षटकार आपण बघितले. एक पहिल्याच ओव्हरमध्ये आला होता, देन मागच्या ओव्हरमध्ये देखील आला होता. जरूर उडवला बॉल, काऊ कॉर्नरला टार्गेट अँड बॉल. अटेम्प्ट तर चांगला होता, शेवटी बॉल निघून गेला आणि अंपायरकडून सिग्नल आलाय. हा चौकार आहे. 4 धावांसोबत 30 वरती डाव संपला. प्रांजल स्वरूप 11 चेंजिंग वडवली बीचा आणि बनवायचा त्या बाउंड्री चेकचा सिग्नल आहे. येस, बाउंड्री चेक केली जाईल टीव्ही अंपायर कडून. त्यानंतर आम्ही तुम्हाला स्कोर सांगू परत किती धावा ऍड होतील धाव फलकामध्ये. अगोदर 26 होत्या. पाहूया चौकार असेल षटकार असेल. टॉस साठी प्लीज. आणि तिकडे आमचे राहुलजी चव्हाण सर नाणेफेकीचा कौल करूयात. दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना दोन पुन्हा एकदा एकाच जंगलातील वाघ असतील. दिवंडीचे 2 नामवंत संघ टेम्पोलिस अगेन्स्ट गोरसेबी. नेक्स्ट मॅच टॉस आपण लगेचच करणार आहोत. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स. शेवटचा चौकार होता, म्हणजे 26 + 4 30 31चं टार्गेट आहे. वडवली बी आणि बावली बी लक्षात घ्या, टार्गेट 30 झालेलं, 31चं आहे, 31चं. हे आपण टॉस करूयात. दोन्ही कर्णधार रेडी आहेत. टेम्पोलिस आले का? आदरणीय अप्पा वारे साहेब यांना विनंती, आपल्या शुभस्य टॉस केला जाणार आहे. या टेम्पोलिसचे कॅप्टन चला मंदार लवकर. मोठी मॅच आपल्या भेटीला येते. आजचा 8व्या रजनी मधला हा 6वा जो सामना. भिवंडीतील 2 नामवंत संघ ग्रामीण समाज टेम्पोलिस अगेन्स्ट गोरसी बी खेळणार आहे. आदरणीय अप्पा वारे साहेबांच्या शुभेच्छा आपण करूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस कॉल असेल, चला कॉल असेल गोरसे बीचा कॅप्टन संदेशचा. टेल इज अ कॉल and it's a tail. टॉस जिंकलाय तो गोरसे बीचा कॅप्टनने संदेशने. आदरणीय अप्पा वारे साहेबांना विनंती, पुन्हा एकदा आपण आसन असावा. थँक्यू सो मच, मनापासून आभार. दोन्ही टीम्सला त्यांच्याकडून शुभेच्छा. दोन्ही कर्णधार माझ्या सोबत आहेत. संदेश, टॉस जिंकलाय, पहिली मॅच जबरदस्त खेळ झाला. या मॅच मध्ये काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण करू आम्ही. या सीझन मध्ये किती मॅचेस झाल्या टेम्पोलिस अगेन्स्ट? झाल्या असतील 7-8 मॅचेस झाल्या असतील आमच्या. काय वाटतं विनिंग पर्सेंटेज आणि मागच्या काही मॅचेस मध्ये कोणाचा जास्त पडा भारी राहिला? कधी ते जिंकतात, कधी आम्ही दोन टीम तसं केलं सेम. ऑलवेज आपण गोरसई टेंबवली जेव्हा जेव्हा एखाद्या पोल मध्ये असतात, ऑलवेज प्रेक्षकांना असं वाटतं वरती 4 मधून गोरसई असेल, खाली जर टेंबवली असेल तर टेंबवली येईल. आणि आज दोघं अर्थातच आता समोरासमोर खेळणार आहेत. किती प्रेशर असतो जेव्हा एखादी आपल्यासारखीच टीम, टफेस्ट टीम जेव्हा आपल्या समोर असते? काय असतं मैदानाच्या आतमध्ये, कसा असतो प्रेशर आणि काय सांगशील ओव्हरऑल? प्रेशर वगैरे असं काय नसतं. जो चांगला खेळेल तो जिंकेल ग्राउंडवरती, आणि ग्राउंडवरती जो जी टीम 100% देईल त्यांचा खेळ चांगला ती टीम जिंकेल. यस, नो डाऊट. आणि ही जी स्पर्धा आहे
गोरसे बी महाराष्ट्रभर दौरा करत आले ग्रामीण क्रिकेट खेळत असताना. बदलापूरची ही स्पर्धा खेळत असताना किती क्रेज असतो मनामध्ये आणि इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने आज सर्वात तामझाम तुम्हाला इकडे एन्जॉय करायला मिळाला. मिनूसाई डान्स काय म्हणशील त्याबद्दल? खूपच चांगलाच आवडला आणि स्पर्धा खेळण्याची प्रत्येकाची इच्छा असते सुद्धा आमची सुद्धा होती आणि आम्ही ते दरवर्षी खेळतो. यावर्षी सुद्धा चांगला खेळ झालेला आहे आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू, चांगला खेळ करून. शुभेच्छा तुला मॅचसाठी. मंदार तुझा टॉस असा काय असतं डिसिजन? क्षेत्ररक्षणच घेतला असता आम्ही. बॅटिंग करायचे. लास्ट मॅच देखील जो सामना होता थोडीशी मॅच थांबली होती. पुन्हा आदित्यचा षटकाराला सामना तुम्हीही जिंकला. काय वाटतं किती धावा बनतील 4 ओव्हरमध्ये? 40+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. चला एका बाजूने मॅचलाही सुरुवात होते. तुला जास्त काही विचारत नाही. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. गोरसेबीने टॉस जिंकला आणि ते टेंबुलिट्स अगेन्स्ट करणार आहेत फिल्डिंग. बॅक टू कॉम बॉक्स ऐकूयात रायगडचे मुलुक मैदानी तोफ या मॅच दरम्यान चेंज द गेम वडोली बी आणि बजरंग बावाले बी. ऐकूयात मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया करण जी. चले गए दोस्तों मैदान के ऊपर काफी खूबसूरत लम्हों के साथ फिर एक बार श्रृंखला में हम रूबरू करना चाहेंगे. बेखौफ वडोली और बहुत ही बड़ी टीम मैदान पर खेल रही है भावाले. इनके बीच में चलेगा मुकाबला. कौन मनाएगा यहाँ पर बिट्टू का आतंक और कौन बनाएगा विस्फोटक बल्लेबाजी का एक बेशुमार बल्लेबाजी का एक पेशकश नजराना. स्वागत है सभी का. बहुत ही शानदार गेंदबाजी. क्या गति प्रदान की यहाँ पर इस गेंद के ऊपर. पावर प्ले में इस प्रकार की गेंदबाजी देखना हम चाहते भी हैं. 31 रन का लक्ष्य का पीछा करती वडोली टीम का स्कोर है महज 30 रन. उन्होंने इस मैदान के ऊपर जो प्रांजल स्वरूप वडोली भी इस नाम से उतरी है और दिशा 11 भावाली टीम इस मैदान के ऊपर 31 का लक्ष्य का पीछा करती भी. मजा आएगा मुकाबले में. दोनों ताकतवर टीम मैदान पर खेलती भी उल्टा पुल्टा, लेकिन इस बार स्विच हिट करने का प्रयास किया लेकिन टॉटकी की समाप्ति. कमलेश पाटिल इसीलिए जाने जाते हैं. उनके तेज तरार गेंदबाजी और गेंदों को नीचे रखना ये उनकी विशेषता रही है और अक्सर इस विशेषता के लिए ये खिलाड़ी माने जाते हैं. माहिर खिलाड़ी है, चौकन्ने और शातिर खिलाड़ी है. क्रिकेट की सल्तनत पर कई साल राज किया है. ये वही खिलाड़ी कप्तान टीम के यहाँ पर फ्रंट लाइन गेंदबाज करते हुए बेहतरीन नजराना. ये बड़ा शॉट इस बार बख्शा नहीं है. बल्लेबाज योगेश के बल्ले से निकलता हुआ ये दंदनाता छक्का. जिस योगेश भालेकर ने पिछले मुकाबले में 48 की धुआंधार पारी खेली थी वही बल्लेबाज मैदान के ऊपर. कहा कमलेश से आप शेर है तो हम भी सवा शेर है. मजा आएगा खेल का. इस श्रृंखला को प्रतीक पिसेकर गोवा से एंजॉय कर रहे हैं. स्वागत है प्रतीक जी आपका भी. साथ साथ हमारे स्वप्न जी मात्रे वो भी इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं. स्वागत है सभी का. सभी की निगाह श्रृंखला पर है. पूरे महाराष्ट्र की निगाह श्रृंखला पर है क्योंकि बड़ी श्रृंखला मैदान पर खेली जा रही है बदलापुर के मैदान पर. स्वर्गवासी हिंदुस्तान सम्राट एक और बड़ा शॉट और यहाँ पर मिलेंगे 4 रन. इसी प्रयास में पहले गेंद से थे आखिरकार वो प्रयास उनका कामयाब हुआ. स्विच हिट की कामयाबी मिली और यहाँ से मिलेगा एक और बड़ा हिट 4 रन के लिए. 31 रन का लक्ष्य. ये देखिए एक्शन रिप्ले 70 स्पोर्ट के जरिए बेहतरीन लाइव टेलीकास्ट और क्या नजराना पेश किया पर योगेश भालेकर ने. 2 बड़े खिलाड़ी मैदान पर एक दूसरे के सामने. एक तरफ कमलेश काबा एक तरफ भालेकर. अच्छी वापसी. कोई मौका नहीं यहाँ पर. डॉट की समाप्ति. 11 टीम का स्कोर. जीत के लिए 31 रन का लक्ष्य. हालांकि पारी की शुरुआत धीमी हुई. वडोली टीम ने टॉस हारने के बाद बल्लेबाज करने का मौका जरूर दिया गया उनको लेकिन शुरुआत लड़खड़ाती पारी से भी और आखिरकार 30 रन कर ये पारी सिमटी और 31 रन का लक्ष्य भावाली टीम के सामने. क्या होगा हर्ष. अंतिम गेंद पावर प्ले ओवर की. कमलेश तैयार और ये देखिए योगेश को वापसी की उन्होंने. ये अच्छी वापसी कमलेश की. एक छक्का एक चौका लगाने के बाद जो वापसी की है योगेश ने वो भी काफी अच्छी योगेश के सामने की है कमलेश ने. ये देखिए अंतिम गेंद. इसके साथ और का बस समापन. टीम का स्कोर 11. मंच के ऊपर हमारे छोटा चेतन मास्टरमाइंड वो भी मंच के ऊपर मौजूद है. स्वागत है आपका भी. काफी बड़ी मेहनत उनकी भी श्रृंखला के लिए. सभी का काफी बड़ा योगदान. हमारे सबके लाडले चहेते जिन्होंने हर दिल पर बदलापुर के राज किया वो सम्मान्य मंगेश जी दूल्हे साहब. इनके जन्मदिन के शुभ अवसर पर इस श्रृंखला का हाई जन्म देख पा रहे. आज 8वें चरण में, कल हम आखिरी चरण में होंगे. 80 टीमों का शरीक होना श्रृंखला में बहुत बड़ी उपलब्धि है और इसीलिए तो श्रृंखला मानी जाती है बदलापुर की आन बान शान. सभी दर्शकों का स्वागत है. जिन दर्शकों ने काफी प्यार दिया मोहब्बत दी और इस श्रृंखला को यहाँ पर काफी प्यार देकर उस प्यार को हम सराखों पर रखते हैं क्योंकि ब्रांडेड श्रृंखला और यही बदलापुर की आन बान शान मैदान पर चलती हुई.
टीम का स्कोर 11 पर। अभी भी समीकरण बनेगा, बची हुई 18 गेंदें और जीत के लिए 20 रन की आवश्यकता। मुकाबला बड़ा होगा नहीं, लेकिन फिलहाल खेल तो उफान पर चलता हुआ। गेंदबाजी में परिवर्तन, ऋतिक पाटिल आती है। ऋतिक बल्लेबाजी में इतनी अच्छी बल्लेबाजी नहीं कर पाए जिन्होंने आईएसपीएल में अपना डंका बजाए, वही खिलाड़ी मैदान पर, बहुत ही बड़े खिलाड़ी ऋतिक पाटिल मैदान पर आते हुए। ये देखिए रुके, उसके बाद गेंद को कट कर दिया, स्क्वायर कट कर दिया। गेंद खिलाड़ी वापर जब तक पहुंचे डीप से गेंद को उठाए, समीकरण बनेगा 2 रन का इशारा। 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता। पावर प्ले की पाबंदी, यहाँ पर बंदिश खुल चुकी है। कई सारे खिलाड़ी सीमा रेखा पर अब पहरेदारी करते हुए, ऐसे में बल्लेबाज को गैप ढूंढना, बड़े शॉट की तब्दीश करना इतना आसान भी तो नहीं है। और साथ में है गेंदबाज ऋतिक पाटिल, लेकिन नहीं भूलेंगे सूरज केने को, जिन्होंने पूरा 6 गेंदें नॉन पर इंतजार किया और दूसरे ओवर में उनको मौका मिला। एक गेंद में 2 रन बटोरते हुए 13 पर पहुंचता हुआ। ये स्कोर, ये स्लॉग हिट, ये देखने लायक गेंद थी यहाँ पर। और क्या समाचार है इस गेंद का, स्लॉग हिट दिखाते हुए बड़ा शॉट, सीमा पर 6 रन। गेंद खराब नहीं थी, शॉट को बना लिया। ये देखिए एक्शन रिप्ले, और ऑप्शन के बाहर गेंद थी, क्या शॉट था, कॉपी बुक स्टाइल दिखाया पर, और गेंद को झोंक दिया पूरी तरह से इस गेंद के पीछे। और ये देखिए एक्शन रिप्ले, चेंज ऑफ पेस करना चाहते थे, घुटना, ये देखिए किस प्रकार घुटने के बल पर इस शॉट को खेला, क्या नजाकत थी और क्रिकेट की खूबसूरती बनने वाला बहुत बड़ा शॉट देखने को मिला। टीम का स्कोर 19-31 का लक्ष्य का पीछा करती हुई टीम। और ये स्विच हिट, ये नादानी थी या फिर नहीं, नादानी नहीं कहा जा सकती क्योंकि पॉइंट के ऊपर खिलाड़ी अंदर है, कोई भी ऊपर मौजूद नहीं है। अंपायर का 22 का इशारा। जी हां, यहां से होगा टीम का स्कोर 20 में वृद्धि। अब समीकरण बनेगा 11 रन की आवश्यकता बची हुई कुछ शेष गेंदों में। टीम का स्कोर होता हुआ 20 और जीत के लिए अब महज 11 की आवश्यकता। अगला मुकाबला मत देखना भूलना दोस्तों, देखना मत भूलना, क्योंकि ताकतवर टीम बिवली और बेखौफ घोर सही। कौन करेगा विस्फोटक बल्लेबाजी, कौन मचाएगा विकेटों का आतंक। आइए अगला मुकाबले के लिए रुक करना चाहेंगे टेम्बेली बनाम घोर सही, भिवंडी तहसील से बिलोंग करने वाले 2 शेर मैदान पर इसके बाद तहलका मचाएंगे। ये गेंद ऑन साइड में बिल्कुल कलाइक में जोर भर दिया, हल्के हाथों से गेंद को और यहाँ पर उठाना चाहते थे लेकिन देरी थी, समय था, और यहां से मिलेंगे 2 रन। 2 रन टीम का यहाँ पर स्कोर आगे बढ़ता हुआ बड़ी इत्मीनान के साथ। भावाले दिशा 11 भावाले टीम आगे बढ़ती हुई, जीत की तरफ बढ़ती हुई और सब कुछ दांव पर लगा रही बड़ी वाली टीम, जो कि प्रांजल स्वरूप इस नाम से खेल रही मैदान पर, लेकिन सब कुछ दांव पर लगाने के बाद हर प्रयास नाकाम रहा है क्योंकि विकेटें नहीं प्राप्त करी है। इस बीच ये गेंद, चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, नकल गेंदबाजी, और ये ऋतिक का तजुर्बा है और इसलिए ये जाने भी जाते हैं। ये देखिए एक्शन रिप्ले, नकल गेंद, सामने रखा, हल्का सा स्विंग भी की मिला गेंद को, हल्की सी बाहर की तरफ भी मोड़ दिया इस गेंद को, और यही कला है ऋतिक की। नाज है ऋतिक के ऊपर हमें भी, क्योंकि आईएसपीएल में काफी जल्दी उनको प्रमोशन मिला और क्या खेल किया उन्होंने। वही खिलाड़ी केतन मात्रेज देखने को नहीं मिले उनकी टीम में, भावेश पवार भी देखने को मिले, पवन भी देखने को नहीं मिले क्योंकि गोवा में खेल रहे क्रिकेट। पवन है, माफ कीजिए, भावेश ने देखने को मिले। 22 रन टीम का स्कोर। आज सुबह के 6 यहाँ पर बजेंगे, कोई एतराज नहीं है क्योंकि बड़ा पूल है, बड़ा क्रिकेट है, बड़ी श्रृंखला है और मजा भी तो आ रहा है क्योंकि अपने मजा लूटा यहाँ पर नृत्य विष्कार का, उसके बाद एक क्रिकेट का, ये मजा हम लूटते हुए। जिंदगी एक खेल है, उसे खेलो, खेलते रहो और उसका मजा भी ले लो, आनंद भी ले लो। और का बस समापन टीम का स्कोर है। ये देखिए एक्शन रिप्ले, अंतिम गेंद, हैप्पी एंडिंग की है और क्या टर्न, ये देखिए फिर एक बार टर्न, लेंथ अच्छी, लाइन अच्छी, हल्का सा स्लाइडली टर्न करते हुए गेंद को हर बल्लेबाज को चकाते हुए घुमावता इस गेंद में। और का बस समापन टीम का स्कोर है 22। जीत के लिए 12 गेंदे और 9 रन की महज आवश्यकता। 12 गेंदे 9 रन, विकेट की तलाश अभी भी पूरी नहीं हो पा रही है। ऋतिक की इस ओवर में रन मिले कुल मिलाकर 11, कमलेश के ओवर में मिले 11, 11 और 11 12, 22 और गेंदे डॉट भी काफी खेली है। पहले ओवर में कुल मिलाकर 4 गेंदे डॉट खेले, इस ओवर में 2 गेंदे डॉट खेले, यानी कि 12 गेंदों में 6 गेंदे डॉट खेले इस टीम ने, फिर भी इसके बावजूद रन बना 22 और समीकरण 12 गेंदे 9 रन की आवश्यकता। बड़ा मुकाबला दोस्तों, अगला मुकाबला देखना मत भूलना।
ताकतवर टेम्बिवली, बेखौफ गोरसई, कौन यहाँ पर करेगा विस्फोटक बल्लेबाजी, कौन मचाएगा बिट्टू का आतंक। अगला मुकाबला देखना ना भूलना, एक बड़ा मुकाबला, गेट रेडी। दोनों टीम से गए कप्तान से गुजारिश है, मुकाबला जैसे शुरू हो आपको मैदान के अंदर भीतर प्रस्थान भी करना है। 12 गेंदे 9 रन, क्या मुकाबला बचा पाएगी समय रहते हुए वडोदरा टीम। इसकी भी चर्चा होगी, बैकफुट पे जाकर बैकफुट स्क्वायर कर दिखाते हुए 1 रन जरूर मिलेगा। खिलाड़ी काफी चौकन्ने देखे, गेंद पर आए झपटे थे जैसे कि बिजली का झटका लगता है, लेकिन तब तक 1 रन पूरा कर चुके थे। 11 गेंदे 8 रन की आवश्यकता। 13 गेंदों में पिछले 6 गेंदे डॉट खेली इस टीम ने। बाबाले टीम ने 13 गेंदों में 6 गेंदे डॉट खेलने के बावजूद भी टीम का स्कोर 23 है। मौजूदा स्थिति, मौजूदा हालात अच्छे इस टीम के, लेकिन क्या वडोदरा टीम समय रहते हुए इस मुकाबले को बचा पाएंगे, क्योंकि भावाले टीम ने पिछले मुकाबले में क्या तहलका मचाया था। और योगेश भालेकर अभी भी मैदान पर 13 पर, सूरज के ने उनका साथ दिया 9 पर। अच्छी साझेदारी फनपती हुई दोनों बल्लेबाज के बीच में। टीबी सन टीम का स्कोर 11 गेंदे 8 की आवश्यकता। जो दर्शक यूट्यूब के ऊपर 70 स्पोर्ट्स के ऊपर मुकाबले को देख रहे हैं, स्वागत है सभी का। हाफ ट्रैकर और इस गेंद को उड़ा दिया। फाइनल कंडीशन में खिलाड़ी डीप में मौजूद, लेकिन मिलेगा 1 ही रन। अच्छी सोच, अच्छी नींव के साथ टीम आगे बढ़ती हुई और सब कुछ दांव पर लगा रही वडोदरा टीम इन बल्लेबाज को रुकाने के लिए, लेकिन फिलहाल तो यहाँ पर रोक नहीं पा रहे। 11 गेंदे 8 रन, अब 10 गेंदे 7 की आवश्यकता। काफी अच्छा सहयोग श्रृंखला में, बेहतरीन मिडनाइट बज चुके यहाँ पर। मिडनाइट के 2:51 और 2 मुकाबले शेष है। कल होगा टॉप 10, यानी कल होगा फाइनल का मुकाबला, क्योंकि कल इस श्रृंखला के 9वें चरण में, अंतिम चरण में हम आपसे रूबरू करना चाहेंगे। जी हाँ, नवरात्रि, सही का करण आपने, ये 8वीं रजनी और कल है नवरात्रि। क्या बात है। कई श्रृंखला हम सप्ताह में देखते हैं, लेकिन नवरात्रि में 9 गेंदे बचे और 6 रन की आवश्यकता। जो भवाली टीम ने अब तक खेल किया, उनके ऊपर जो जिम्मेदार को निभाया, अच्छे गेंद का सम्मान दिया, खराब गेंद का इंतजार कर उसके ऊपर बड़े रन बटोरे और एक अच्छी रणनीति के साथ टीम आगे बढ़ती हुई। और सकारात्मक सोच क्या होती है, जीत की तड़प क्या होती है, ये पूरी तरह से भवाले से नजर आ रही है। लेकिन उतनी शिद्दत के साथ कफन बांधकर उतरी वडोदरा टीम सब कुछ दांव पर लगा रही है, लेकिन हर प्रयास अब तक असफल रहा है उनका। देखना अभी भी बन सकता है मुकाबला। 9 गेंदे 6 रन, एका छक्का एका चौका, यहाँ पर बड़ी तेजी के साथ भवाली टीम को जीत की तरफ ले जा सकता है। लेकिन 2-3 डॉट गेंदे, एक आध विकेट यदि यहाँ से मिलेगा तो वडोदरा टीम कभी भी अपने अंदाज में यहाँ पर आगे बढ़ सकती है। मजा आएगा खेल का, खेल तो उफान पर है फिलहाल तो। और ये बड़ा हिट, जी हाँ, घुमा कर दो खेला, 1 रन का नो बॉल का इशारा अंपायर की ओर से। और यही कहा, स्ट्राइकिंग के बल्लेबाज राजी नहीं थे, उन्होंने कहा कि नो बॉल मिला है, 1+1 2 मिले तो ज्यादा लालच नहीं है। ये मेरे समझ में नहीं आता कि नो बॉल के ऊपर भी रिव्यू लिया जा रहा है, ये समझ थोड़ी सी कम है नजर आ रही है। 1+1 2 रन यहां से मिलेंगे। और यहां से अब ये जो गेंदे हैं जो कि अतिरिक्त फेंकी जा रही, फिजूल के रन दिए जा रहे हैं, ये वडोदरा टीम के लिए सरदर्द बन सकती है, क्योंकि इन हालातों में हर गेंद आपके लिए चुनौती है। हर गेंद आपके इस मुकाबले को जीत की कगार पर लाना है तो अच्छी गेंद फेंकने का प्रयास करना है। और यहां से देखना, अंपायर तब्दीश कर रहे, जांच पड़ताल कर रहे हैं। तब्दीश के बाद आपके सामने दूध का दूध, पानी का पानी, और यही है 70-70 की कहानी। काफी अच्छा माहौल। नो बॉल, जी हाँ, नो बॉल है, 1+1 2 रन। अंपायर की निगाह काफी पैनी है और पैनी निगाह से उन्होंने यहां पर तब्दीश की। जी हाँ, आसान सा समीकरण बनेगा, 9 गेंदे 4 रन। ये अच्छी गेंद, कोई मौका नहीं बल्लेबाज के पास, उठ पटांग बल्ला घुमा यहाँ पर, बनी तो बनी, ने तो अब्दुल गनी। ये कहावत है, नाना पाटेकर यशवंत फिल्म में जुए पर दाव लगाया था, तब उन्होंने कहा था कि बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी, यानी कि जुआ खेला था इस गेंद के ऊपर, यानी कि हवा में शॉट खेला था, लेकिन ब्लाइंड स्ट्रोक था, नो लुक शॉट था। 8 गेंदे 4 रन, और ये फुल हुक करना चाहते थे। 8 गेंदों में 4 का समीकरण तब्दील और अच्छी वापसी की है। नो बॉल के कारण भी गेंदबाज ने जो वापसी की वो काबिल तारीफ है। अब बच्ची भी गेंदे,
7 गेंदे और 4 रन की आवश्यकता। अधिक अंतिम गेम डॉट आएगी तो भी मुकाबले में एक और रोमांच बढ़ सकता है, लेकिन ये गेंद तय करेगी इस मुकाबले का भविष्य। ये गेंद ड्राइव किया, गेंद को हाफोली पर लेकर ड्राइव करते हुए एक रन जरूर मिलेगा। जब तक गेंद को फील्ड किया समीकरण बनेगा, तब्दील किया जाएगा। फिर एक बार चेक करना है नो बॉल के लिए। जी अंपायर एक बार चेक कीजिए अंपायर के। और ये देखना अब क्या ये भी नो बॉल है या फिर नहीं, क्या ओवर स्टेपिंग है या फिर नहीं, क्या एरिया अंदर है या बाहर, और ये नो बॉल। जी हाँ नो बॉल। करे तो क्या करे, किस्मत यहाँ पर मुकद्दर साथ नहीं दे रही है वडोली टीम का, लेकिन भाभाले टीम का इसका फायदा हो रहा है। समीकरण तब्दील किया जाएगा। अब बच्ची हुई गेंदे 7 और 7 गेंदे 2 रन। अब ये मुकाबला इस गेंद के ऊपर भी समाप्त किया जा सकता है, लेकिन तारीफ करेंगे योगेश भालेकर की, जिन्हें पिछले मुकाबले में स्टैंडिंग पारी के 48 रनों की और इस मुकाबले में 15 की पारी खेलते हुए, और सूरज केन का भी यहाँ पर सूरज केन की भी सराहना करना चाहेंगे। उन्होंने भी 11 का योगदान दिया अपने टीम के लिए, लेकिन एक भी विकेट अब तक नहीं प्राप्त कर पाई वडोली टीम, जिन्हें अब तक 17 गेंदें फेंकी है और 17 गेंदों में डॉट का परसेंटेज काफी अच्छा रहा, लेकिन विकेट नहीं चटका पाई टीम। 29 रन टीम का स्कोर। जीत के लिए 31 का लक्ष्य में 7 गेंदें बची है और महज 2 रन की आवश्यकता। 31 का मुकाबला है, लेकिन वडोली टीम है यह अंतिम सांसों तक लड़ना चाहती है और कठिन दौर में अच्छा प्रदर्शन की भी करना भली बात ही चाहती है। क्या रफ्तार थी गेंद थी, क्विक डिलीवरी, और इसी के साथ ओवर का समापन। जीत के लिए 6 गेंदे 2 रन की आवश्यकता। जी हाँ 31 रनों का मुकाबला चौथे ओवर पे आया, इसकी चर्चा हो रही है क्योंकि ये कारण है वडोली टीम, क्योंकि ये टीम कठिन दौर में अच्छा प्रदर्शन करना चाहती है, ये टीम अंतिम 700 तक लड़ना चाहती है, ये टीम कभी भी मुकाबला नहीं छोड़ती। ये वही वडोली टीम है, जयंत वडोली युवा से सजी टीम है, और दूसरी तरफ टीम भी टीम एक बड़े पूल की बड़े खिलाड़ी, और ये भिवंडी से बिलोंग करने वाली एक बड़ी टीम है। अगला मुकाबला दोनों भिवंडी के शेर एक दूसरे के सामने। अंपायर वही चर्चा कर रहे हैं कि आज 5 बजेंगे, कल आज 5, लेकिन कल हम जल्दी मुकाबलों के समाप्त करेंगे, कोशिश करेंगे कल टॉप 10 यानी कल 9 मुकाबले खेले जाएंगे। मैनेजमेंट काफी अच्छा, करण दूल्हे ने काफी बड़ी जिम्मेदारी अपने कंधों पर ली। महेंद्र दूल्हे होंगे, करण दूल्हे होंगे, अजय होंगे, हमारे छोटा चेतन मास्टरमाइंड, सभी का हम शुक्रिया अदा करना शुक्रगुजार है, क्योंकि जिस तरह से दादा का जन्मदिन काफी धूमधाम से मनाया गया और दादा के जन्मदिन के शुभ अवसर पर इस श्रृंखला का आयोजन। एक वादा हमारे मंगेश दादा। 6 गेंदे 2 रन। क्या ये मुकाबला अंतिम गेंद तक आएगा? जी हाँ, अगर अम्ब्रेला फील्डिंग का मुजाहरा हम देख पा रहे हैं, ये देखिए फील्डिंग की जो रूपरेखा बनाई गई है, ये अम्ब्रेला जो टेस्ट क्रिकेट में हम देखते हैं वही फील्ड पोजीशन। 6 गेंदे 2 रन, काफी क्लोज एनकाउंटर बन सकता है यदि डॉट गेंदों का, और इसी के साथ ही मुकाबला खुला। जी हां, और ये शानदार 6 रन, 5 गेंदे शेष और 10 विकेटों से मुकाबला जीता। काफी बड़ी जीत, जीत की ढेर सारी शुभकामनाएं भाभाले टीम, हार्ड लक वडोली टीम। मैंने दी मैच की घोषणा करेंगे। चलो दोन्ही संघांना विनंती करू आपण टेबल आणि घोरसे लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा, कारण तुम्हालाच उशीर होईल। अजून एक सामना खेळायचा आहे, जो जिंकेल भाभाले संघाविरुद्ध खेळेल। चला सूरज केनेटरला मॅन ऑफ द मॅच सन्मान करी, 17 धाबा कुठल्यात त्यानं आणि गडी देखील गोलंदाजीमध्ये